आणि आता आपण न्यूज टॉप 9 कडे वळूयात। सुरुवातीला मोठ्या राजकीय टॉप 9 बातम्या। करुणा आणि धनंजय मुंडेंचे संबंध लग्नासारखेच, दोघांनी 2 मुलांना जन्म दिला, हे एकाच घरामध्ये राहिल्याशिवाय शक्य नाहीये। धनंजय मुंडे यांची याचिका फेटाळून लावताना माझगाव सत्र न्यायालयाचे हे निरीक्षण। करुणा मुंडे घरगुती हिंसाचार कायद्याअंतर्गत दिलासा मिळण्यास पात्र आहेत, सत्र न्यायालयाचे हे निर्देश। आणि करुणा मुंडे यांना 2 लाख रुपयांची पोटगी देण्याच्या वांद्रे कोर्टाच्या निर्णयाला धनंजय मुंडेंनी आव्हान दिलं होतं। एका प्रसिद्ध नेत्याची जीवनशैली लक्षात घेऊन दंडाधिकाऱ्यांनी करुणा शर्मा यांना अंतरिम देखभालीचा दिलेला आदेश योग्यच आहे। करुणा आणि त्यांच्या मुलांनाही नेत्यासारखीच जीवनशैली मिळायला हवी, अतिरिक्त सत्र न्यायाधीश शेख अकबर शेख जाफर यांचे आदेश आहेत। छत्रपती शिवरायांबाबत अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरला जामीन मंजूर झालाय। कोल्हापूर सत्र न्यायालयाकडून कोरटकरला जामीन मिळाल्यानंतरही प्रशांत कोरटकरचा मुक्काम कळंबा कारागृहामध्ये वाढण्याची शक्यता। आज कागदपत्री जामिनाची प्रक्रिया उशिरा झाल्यानं तर उद्या महावीर जयंतीमुळे कोर्टाचं कामकाज बंद असल्याची माहिती आहे। आम्हाला हरवण्यासाठी महाराष्ट्र निवडणुकीमध्ये मोठा घोटाळा, भाजपने आमदार यादी घोळ करून निवडणूक जिंकली आहे। प्रत्येक वेळा मागणी करूनही मतदार याद्या दिल्या नाहीत, विरोधी पक्षनेते राहुल गांधींसह मल्लिकार्जुन खरगेंचा आरोप। इलेक्शन कमीशन से हमने वोटर लिस्ट, महाराष्ट्र की वोटर लिस्ट हम पूछ के थक गए। इलेक्शन कमीशन हमें महाराष्ट्र की वोटर लिस्ट नहीं दे पा रहा है। निसर्गाचा नियम आहे, लोकसंख्या वाढत असते। नवीन 18 ते 25 वयोगटामधील मतदार वाढलेले आहेत। ऑनलाईन पद्धतीने नोंदणी होत असते, पण पराभव झाल्यामुळे काँग्रेस नेत्यांची अशी वक्तव्य। भाजपच्या रवींद्र चव्हाण यांचं खरगेंना उत्तर आहे। ऑनलाईन पद्धतीने या सगळ्या प्रक्रिया केल्या जातात, त्यामुळे कुठेतरी एवढा मोठा पराभव झाल्यानंतर असं बोलणं हे स्वाभाविक आहे। पक्षाला अडचणीत आणणारी वक्तव्य नको आहेत, अजितदादांचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंना हे खडे बोल। तर कोकाटे बैठकीला अर्धा तास उशिरा आल्यानं बेशिस्त वागणुकीवरून दादांनी झापलंय, सूत्रांची माहिती आहे। कृषी मंत्र्यांनी आता तरी शहाणपणानं वागावं, अजित पवारांनी अशा माणसांना मंत्रिमंडळात घ्यायला नको होतं। राजू शेट्टींचा माणिकराव कोकाटेंवर निशाणा। असल्या माणसाला मंत्रिमंडळात घ्यायलाच नको होतं, कशासाठी घेतले मला माहित नाही, परंतु आता तरी त्या कृषी मंत्र्यांना शहाणपणानं वागावं, अन्यथा शेतकरी काय गप्प बसतील असं वाटत नाही।